एक खूप शिकलेला तरुण असतो, तो प्रवास करतो. आणि एक खलाशी सुद्धा असतो, तो 60-70 वर्षाचा असतो, तो सुद्धा प्रवास करतो. तर कधी कधी काय होतं की जो युवक असतो ना, तो खूप गप्पा मारतो या ग्रस्ताशी, जो खलाशी असतो त्याच्याशी. मग त्याला विचारतो, तू किती शिकलाय? तर तो विचारतो, हा सांगतो की नाही, मी तर मला काही लिहिता वाचताच येत नाही. आणि मग हा युवक म्हणतो त्याला, शिकलेला, की तू एक चतुर्थांश तुझं आयुष्य घालवलंय की तुला याचं काहीच माहिती नाही. समुद्राची परिस्थिती काय असते, वाऱ्याची दिशा काय असते, याचं काहीच माहिती नाही तुला. मग परत विचारतो, तू खगोलशास्त्राचा अभ्यास केला आहे का? परत वाऱ्या कशा पद्धतीचे जातात, समुद्रात भरती ओढती कशी येते, याचा अभ्यास केला आहे का? तो म्हणतो नाही. मग तू परत तो युवक म्हणतो की तू तुझं अर्धा आयुष्य वाया घालवलंय. परत अजून काही प्रश्न विचारतो त्या ग्रस्ताला, आणि परत म्हणतो की तू तुझं 3/4 आयुष्य तू बर्बाद केलेले. तो म्हातारा खूप नाराज होतो खलाशी. आणि पण नंतर 2-3 दिवसाने तो खलाशी त्या कॅबिनमध्ये जातो युवकाच्या आणि सांगतो, सर तुम्ही स्विमिंग शिकले आहात का? तर तो युवक म्हणतो, नाही, मला तर पोहणं येतच नाही. तर मग ते म्हातारेग्रस्त म्हणतात, खलाशी म्हणतो की साहेब, तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य खराब केलेलं आहे. या जहाजाला टक्कर लागलेली आहे, याच्यात पाणी येतंय आणि तट समोर दिसतोय. ज्यांना पोहता येतं ते आता उड्या मारतील आणि हा जो प्रवास आहे तो पार करतील आणि त्याचा जीव वाचवतील. ज्यांना पोहता येत नाही ते आता या समुद्रात मृत्यू पावतील. तर ह्या स्टोरीचा मतितार्थ इतकाच आहे की आता तुम्हाला जे ज्ञान मिळेल ते ॲक्च्युली जीवनात इम्प्लिमेंट करा तुम्ही. आता याचा जर थोडक्यात प्रयत्न केला तुम्ही, त्याचा स्टडी करायचा, तप, सेवा, सुमिरन, बरोबर की नाही? तप एका बाजूला आहे, सुमिरन एका बाजूला आहे, आणि मध्ये सेवा आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या, फक्त तप करून उपयोग नाही, फक्त सेवा करून उपयोग नाही, किंवा फक्त सुमिरन करून उपयोग नाही. एक 3 पायाचा स्टूल असतो, किंवा आपण बरेचसे लोक शेतकरी कुटुंबात आपण टिपाई वापरतो धान्य उपरण्यासाठी वगैरे. तर 3ही पाय महत्वाचे. तसंच ह्या साधनेमध्ये तप जेवढं महत्वाचं आहे तेवढंच सेवाही महत्वाची आहे, आणि तेवढंच सुमिरन सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळं बरेचसे साधक असे नाही आपण तप केलं तर सरळ होईल असं अजिबात नाही. त्याचे टेम्पररी तुम्हाला फायदे मिळतील. म्हणून जेवढं तुम्ही तपाला महत्व द्या तेवढंच सेवेला महत्व द्या, आणि तेवढं सुमिरनाला सुद्धा महत्व द्या. आपण म्हणतो की आपण आपली आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे, सामाजिक परिस्थिती, शारीरिक परिस्थिती, मानसिक परिस्थिती, या सगळ्या चांगल्या पाहिजे. पण त्या सगळ्यात महत्वाची जर आपली आध्यात्मिक प्रगती चांगली असेल तर पुढच्या ज्या 4 प्रगती आहेत त्या ऑटोमॅटिक होतील. पण जर आपण फक्त आर्थिक परिस्थितीच्याच पाठीमागे लागलो, पैसा 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 करत राहिलो, तर बाकीचं सगळं तुमचं व्हायला जातं. पैसा नको आहे असं माझं मत नाही, पैसा पाहिजेच, परंतु त्या पैशाचं महत्त्व केव्हा कळेल तुम्हाला, जर तुमची आध्यात्मिक प्रगती चांगली असेल. आणि ह्या साधनेमध्ये तुम्हाला आध्यात्मिक प्रगती अत्यंत चांगल्या पद्धतीची मिळू शकते. म्हणून याची जेवढी पुस्तकं असतील ते वाचा, आणि त्याचं इम्प्लिमेंट सर्वात महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, वाचतो आणि ते फक्त भौतिक स्तरावर ठेवतो, त्याची अनुभूती घेत नाही. अनुभूती घेणं म्हणजे त्याचा स्वतः त्याचा वापर करणं. जसं आता 3 दिवस शास्त्रीजी तुम्हाला बरंचसं मार्गदर्शन करतील, ते मार्गदर्शन तुम्ही ॲक्च्युली जीवनात इम्प्लिमेंट केलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग होईल. भौतिक स्तरावर किंवा इंटेलेक्च्युअल लेवलवर जर तुम्ही ते ठेवलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. फक्त तुम्हाला एक वाटेल, नाही मला एवढा येते, मी एवढा अभ्यास केलेला आहे, आणि तो गैरसमज आपलं नुकसान करतो. म्हणून जे थोडं तुम्ही ऐका, थोडं वाचा, पण ते इम्प्लिमेंट करा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता दुसरी गोष्ट, सेवेचं महत्त्व यामध्ये फार महत्त्वाचं आहे. कारण बरेचसे लोक सेवेला थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. कारण तप आपण करतो, आपली शारीरिक प्रगती होते असं आपल्याला वाटतं, ध्यान करतो आपलं मन प्युअर होतं असं वाटतं, मग सेवा कशाला करायची? पण खरी सेवा जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुमचं ध्यान चांगलं होईल, तेव्हाच तुमचं तप चांगलं होईल. आणि म्हणून सेवा ही सगळ्यात महत्त्वाची आहे. सेवा करताना आपण कोणतीही अपेक्षा
ठेवली नाही पाहिजे, म्हणजे माझा मान वाढला पाहिजे, मला सन्मान झाला पाहिजे, लोकांनी मला वाहवा म्हटलं पाहिजे, त्यांनी माझी स्तुती केली पाहिजे, असं अजिबात ठेवायचं नाही मनामध्ये. जे लोक आता स्वयंसेवक तुम्हाला इथे दिसतात त्यांची कोणती अपेक्षा नसते. आणि म्हणून ज्या वेळेस तुमच्या मनात आतून तुम्हाला अंतःकरणापासून जेव्हा असं वाटेल की आपण सुद्धा काहीतरी सेवा केली पाहिजे, त्यावेळेस खरी तुमची आध्यात्मिक प्रगती झाली असं तुम्ही समजा. जोपर्यंत तो भाव तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती झाली नाही, हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो. कारण 8-10 वर्षापासून आम्ही या क्षेत्रात काम करतो आणि सेवेमध्ये जेव्हा तुम्ही याल ना, तर ह्या सगळ्या साधनेचा खरा जो गाभा आहे, खरी जी आत्मीयता आहे ती तुम्हाला समजेल. आणि सेवेमध्ये जेव्हा याल तेव्हा तुम्हाला मग तपाचंही महत्त्व समजेल आणि ध्यानाचंही महत्त्व समजेल. एक जाता एक गोष्ट सांगतो, ध्यानासाठी जर श्यामादिदींची जर तुम्हाला प्रवचन ऐकता आली खूपच बेस्ट आहे. म्हणजे ते मी आतापर्यंत जेवढे ध्यानाचा अभ्यास केला त्यात श्यामादिदींचं नाव सगळ्यात वरती, कारण इतकी चांगली प्रवचन आहे. आणि मला ध्यानाचं किंवा सुधारायचं जो एक हे प्रेरणा मिळाली ती श्यामादिदीच्या प्रवचनामधून मिळाली. आणि ते प्रवचन एकदा समजत नाही ही गोष्ट लक्षात घ्या, 2दा ऐका, 3दा ऐका, 4दा ऐका, 10दा ऐका, त्यावेळेस तुम्हाला प्रत्येकच नवीन समजेल त्याच्यातून. आणि म्हणून ही जर गोष्ट लक्षात आली तर तुम्ही सेवेचं जास्तीत जास्त पुढे जाल. सेवेचं पुढे गेले की तर ऑटोमॅटिक होणार आहे, सुमिरन ऑटोमॅटिक होणार आहे. आणि तिन्ही गोष्टी बॅलन्स जेव्हा तुम्ही कराल त्याच वेळेस तुम्हाला याचा खरा लाभ होईल. आणि आता हे 3 दिवसाचं तुम्ही जेव्हा शिबिर कराल त्यानंतर ज्यांनी मेरठला जाऊन 9 दिवसाचं उपास शिबिर केलेलं नाही त्यांनी त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा अनुभव घ्या. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मी स्विमिंग करतो, सकाळ आल्याबरोबर 7:30-8ला 3-4 पोळ्या खायचो. आणि लक्षात आलं आणि उपासाच्या शिबिरामध्ये जायचं मेरठला. गेल्यानंतर विश्वासच बसायला की आपण हे शिबिर कंप्लीट करू का. आणि तुम्हाला बिलीव्ह करा, पूर्ण आम्ही विथ फॅमिली गेलो होतो. आम्ही विथ 9 दिवस व्यवस्थित ते शिबिर पार पडलं, उपासाचं शिबिर. आणि मिरॅकल झालं आणि बऱ्याचशा शारीरिक गोष्टीची सुधारणा झाली. जे काही प्रॉब्लेम आहे ते निघून जातात. कारण उपवासामध्ये खूप मोठी पावर आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण जे पारंपरिक उपवास करतो त्यापेक्षा हे उपवास वेगळे आहेत. आपण इकडे काय म्हणतो ना, एकादशी आणि दुप्पट काशी, तसा प्रकार आपण करतो कधी कधी, तर ते तिथं नाहीये. अत्यंत चांगल्या पद्धतीने उपवास तिथं मॅनेज केले जातात आणि प्रवचन सुद्धा छान असतात. तर त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने अनुभव घ्या. दुसरी गोष्ट, आता तुम्ही 3 दिवसाचे शिबिराला आले, परंतु इथंच न थांबता तुम्ही 7 दिवसाचं शिबिर करा, परत ते शिबिर रिपीट करा. आणि 13 नोव्हेंबर पासून इथं नाशिकला शिबिर आहे, हे आयोजक तुम्हाला सांगतील, ते शिबिर अटेंड करा. आणि त्या शिबिरातून जास्तीत जास्त इम्प्लिमेंट कसं करता येईल ही गोष्ट लक्षात घ्या. आता हे सुद्धा 3 दिवसाचं शिबिर आहे ना, हे मला इम्प्लिमेंट कसं करता येईल याचा विचार करा. आपण सगळ्या गोष्टी करतो परंतु तेवढा पुरतं तेवढं करतो आणि घरी गेलं का विसरून जातो. तर ते नाही झालं पाहिजे. आपण ती अनुभूती त्याची आली पाहिजे आपल्याला, तरच त्याचा खऱ्या पद्धतीनं हे होईल. मी परत शास्त्रीजी इथं आले त्यांचे आभार मानतो, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि हे 2 शब्द ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. इथंच थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद. क्या बात है, भगवान शिव की नगरी है ये. बजरंग योग बोले कौन कौन से? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ये बहिरंग योग थे. और 3 अंतरंग योग बनाए, धारणा, ध्यान, समाधि. ये 4 जहाँ तक है वहाँ तक करना है, ये 4 तक करना है. ये 5वां करने की चीज़ नहीं है, ये 5वां होने की चीज़ है. यहाँ तक करना है, यहाँ से होना प्रारंभ हो जाता है. यम, नियम, आसन, प्राणायाम, यहाँ तक करना है. प्राणायाम का फल क्या होगा?
प्राणायाम का फायदा क्या है जानते हैं? क्या बात है, बाबा रामदेव जी के टीवी पे आप लोग नहीं देखते हैं? नहीं, आवाज आई जोर से। मनाचा एकाग्रता, ये कहाँ से पढ़ लिया था? प्राणायाम का फायदा। अरे मराठी में सांगा काही ना, गुजराती में बोला। अरे गुजराती में बोलो बहन, क्या है तुम परेशान हो? गुजराती भी नहीं जानती है? कह रही गुजराती जानती है तो फिर क्या तो कह रही थी मैं गुजराती जानती हूँ। मैंने कहा मराठी में बोलो तो कहती मैं गुजराती नहीं। अच्छा, प्राणायाम का फायदा कोई नहीं जानता है? प्राणायाम का फायदा कोई नहीं जानता। अरे चौथी क्लास पास करने का फायदा क्या होता है? चौथी क्लास पास करने से क्या फायदा होता है? 5वीं में जाते हैं, सीधी सी बात है। तो प्राणायाम चौथी क्लास है। चौथी क्लास पास करने से प्रत्याहार 5वीं क्लास में आप चले जाते हैं। और प्रत्याहार का मतलब होता है जहाँ इंद्रियां अपने अपने विषयों को छोड़ दें। यहाँ से होना प्रारंभ हो जाता है। स्व विषयेषु, इंद्रियों का विषय, आँख का विषय है देखना, तो आँख देखना बंद कर दे। मन का विषय, कान का विषय है सुनना, सुनना बंद करो। इसका मतलब बहरे और अंधे नहीं होने की बात है। अभी यहाँ पर डॉक्टर गोपाल बोल रहा है, आपका कहीं से गाने की आवाज़ आ गई कान में, तो कान मन को लेके चला जाएगा कि कौन सी पिक्चर का गाना है। जरा सी खुशबू आ गई तो भाग जाएंगे कि साहब क्या बघार हो रही है, फोड़नी कौन सी हो रही है। पर तब आप खाते हुए भी आइए, सुस्वागतम, ऊपर आइए माता। अरे एक तो होना चाहिए प्रतिनिधि कम से कम। हाँ, नहीं तो ताई को भेज दो आगे। कोई यहाँ मंच पर बैठे, कोई बहुत बड़ा तीरंदाजी नहीं है, ये तो मजबूरी है हम लोगों की। हाँ, जो मस्ती नीचे है वो मस्ती ऊपर थोड़ी ना है। हाँ, नीचे से एक को देखते हैं और यहाँ से 100 को देखना पड़ता है, और 100 तुम्हें देख रहे हो तो बड़ा संभल के बैठना पड़ता है यार। ये तो सूर्य ऊपर से किया कि आप चाहेंगे तो मुंह चखेगा, आप चाहेंगे तो आंख देखेगी। मन के अधीन इंद्रियां हो जाती हैं, इंद्रियों के अधीन मन नहीं रह जाता। अब यहां से अगली अवस्था की गुरु नाम अथवा रूप की धारणा देता है। धीरे धीरे उसमें ध्यान को केंद्रित करते हैं और मर्द हो जाने का नाम समाधि है। तो ध्यान का मतलब ना कुछ करना और ना करने की, तो फिर क्या करना? प्रश्न वही है, वही फिर क्या करना? चुप रहना और चुप होके बैठना। बेटा ऐसे क्यों बैठा है? ध्यान से सुनने के लिए, पढ़ने की आदत पड़ गई ऐसे बैठने की। हाँ, दिख रहा है अच्छा। ना कुछ करना और ना करने की सोचना, चुप रहना और चुप होकर बैठना। बड़े फायदे हैं इसके, बड़े फायदे हैं। लोग समझते हैं कि ध्यान का मतलब, अभी हमारे सर भी बता रहे थे, ध्यान का मतलब लोग समझते हैं कि ध्यान का मतलब तो भाई उस भगवान से खाली मिलना है, परंतु उससे मिलने का फायदा क्या होगा ये कोई नहीं बताता। भगवान से मिल गया तो फायदा क्या होगा? ओ बहन जी, आँख बंद हो गई तो सुनाई नहीं देगा। मैंने कहा था ना, बातें आँखों से होती हैं। हाँ,
अब यहाँ वक्ता बोलते हैं तो हमारी आंख नहीं मिल पाती, इसलिए चुप होना पड़ता है, आंख बंद करना पड़ता है। अगर आप बोलते हैं तो आंख खुली रखूंगा। आपके पास बैठने का क्या फायदा? आपके पास बैठने से क्या बात? केजरीवाल बने हो यार, गर्मी के दिनों में भी मुफलर लगाए हो। ये हमारे दिल्ली में ठीक है, केजरीवाल का छोड़ो यार, खोलो। हाँ देखो, आपके पास बैठने से क्या फायदा? आग की गर्मी आती है। आग से गर्मी मांगनी नहीं पड़ती है कि हे अग्नि देवता मुझे गर्मी प्रदान करो। मांगना पड़ता है क्या? आपके पास बैठेंगे गर्मी अपने आप आए। बर्फ के पास बैठेंगे तो ठंडक मांगनी पड़ेगी क्या कि हे बर्फ देवता मुझे शीतलता प्रदान करिए। ठंडक तो अपने आप आएगी ना। पुरानी कहावत थी, चोर के पास बैठोगे तो चोरी होगी तो हेरा फेरी तो सीख ही जाओगे। हाँ, पुराने समय में कहते थे ना ऐसा, नहीं समझ में आए। वो सत्ता कैसी है? वो सच्चिदानंद है। कहते हैं ना, बोलो सच्चिदानंद भगवान की। अगर वो सच्चिदानंद है और उसके पास बैठेंगे तो सत्य चित्त और आनंद आपके जीवन में अपने आप आएंगे कि नहीं आएंगे? नहीं आ पा रहे हैं और उसके पास आप कहते हैं बैठता तो नहीं आ रहे, इसका मतलब मामला कहीं ना कहीं कुछ गड़बड़ हो गया है। चलिए चर्चाएं करेंगे इन 3 दिनों में, क्योंकि 3 दिनों में करना क्या है? करना तो कुछ है नहीं, खाना नहीं, पीना नहीं। हाँ, अब भाई 2 ही चीज़ें होती हैं, भोजन और भजन। तो भोजन है नहीं तो भजन ही भजन रह गया। वैसे भी उप मने समीप, बास मने बैठना होता है। उस सत्ता के नज़दीक जाने का नाम ही उपवास। कैसे इसको उपवास कहते हैं, ये उपवास क्या होता है, चर्चाएं करेंगे। क्या हमें समय बता सकता है कोई कितने बजे तक का सत्र है ये? अरे पहले पूछ लिया होता। कितने बजे तक का है सर? 12 बजे तक है और शाम को 4 से 7 है। चलिए, तभी हम लोग का 1.5 घंटा है। ठीक है, कोई बात नहीं, बाकी टाइम भी बैठे रहेंगे। यहाँ नहीं बैठेंगे, अलग बैठेंगे, ताकि यहाँ बैठते हैं तो कुछ मर्यादा आपकी भी होती है, हमारी भी होती है कुछ मर्यादा। यहाँ से हट जाओगे तो मर्यादाएँ अलग होती हैं। तो सब मोबाइल ले रखे हो, अपने अपना मोबाइल साइलेंट मोड पे लगा दें। अब जब कुछ करना ही नहीं है तो इस मोबाइल को भी जरूर चालू रख के क्या फायदा? तो चेक कर लें सब लोग, सभी लोग अपने अपने मोबाइल चेक कर लें। माँ मोबाइल, माँ का मोबाइल कहाँ है? निकाल, फिर से एक बार चेक कर लो। हमने चेक किया ना, हाँ, बड़ा धोखा दे जाता है कई बार, हम ही गड़बड़ कर बैठते हैं। हम समझते हैं हमने तो बंद कर रखा, तो चेक कर लेने में कोई हर्जा नहीं है। बंद है, आता है बंद करना? अरे वाह, बंद कर लिया। मोबाइल बंद कर दिया तो फिर काम